मृषय क्षीणकल्मषः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रतः. तर क्षीणकल्मषा म्हणजे ज्ञानाचा, शारीरिक ज्ञानाचाच विषय चालू आहे. त्यातल्या 14व्या श्लोकामधला जो 13वा श्लोक आहे त्यात असं म्हटलेलं आहे, क्षीणकल्मषः. कल्मष म्हणजे पाप, दोष ज्याचे नष्ट झालेले आहे. आणि छिन्नद्वैधा म्हणजे ज्याचा द्वैत जो आहे, दोन दोन जोडपे, ते ज्याचे नष्ट झालेले आहेत. म्हणजे जसं सगळे संशय दूर झालेले आहेत. छिन्नद्वैधा कशामुळं? ज्ञानामुळं. आणि सर्वभूत हिते रतः, सगळ्या प्राणीमात्रांच्या बद्दल त्यांच्या हिताविषयी रममान असलेला. म्हणजे जेवढे सजीव प्राणी आहेत तेवढे, आता सगळे सजीव असतात, म्हणजे जडत्वामधले सुद्धा सजीवच असतात, पण जेवढे प्राणी आहेत ते सगळे प्राणी कसे असतात? इंद्रिययुक्त असतात. तर ह्या सजीव प्राण्यांच्या हितामध्ये रममान असलेला, म्हणजे जसं भारतीय संविधानामध्ये म्हटलेलं आहे की भारतीय संविधान भाग 4 क आणि अनुच्छेद क्रमांक 51 क यामध्ये छ या सदराखाली अशी माहिती आलेली आहे की तुम्ही सगळ्या प्राणीमात्रांना काय करा? अभयदान द्या. हे आता म्हणते संविधान. संविधानाला गरज आता पडलेली आहे. पण 13व्या काय, पण 11व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, तुम्ही महात्मे की का, तुम्ही सकळे भोगे निमानावे, तुम्ही महात्मे की का, तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे की. चतुर्विध भूतग्रामाला तुम्ही अभय द्या, हे स्वामींनी त्या 11व्या शतकात सांगितलं. आज 19व्या शतकामध्ये, म्हणजे 19व्या शतक म्हणजे 1900 हे म्हणजे 20व्या शतकात, कारण आता 21वावं चालू आहे ना. 20व्या शतकामध्ये संविधान सांगायला आले की तुम्ही सगळ्या प्राणीमात्रांना अभय द्या. म्हणजे सर्वज्ञांचं त्यावेळेसचं तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर संविधानाला किती पूरक होतं हे त्यावेळेस नाही कळालं. आज 900 वर्षानंतर त्या संविधानाला श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाचं महत्त्व कळालेलं आहे. हे विशेष आहे, हे लक्षात ठेवायचं. मुद्दा मी भारतीय संविधानातला क्रमांक अनुच्छेद सरळ सांगितलेला आहे की या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे आणि ते संविधान श्री चक्रधर स्वामींनी त्यावेळेस सांगितलं. तर सर्वभूत हिते रता, सगळ्या प्राणीमात्रांच्या हितामध्ये जो वेचरूप आहे. यदात्मानः, ज्यानं आत्मानः येत, म्हणजे स्वतःला जिंकलेलं आहे. आपलं मन, आपले इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत. आणि ऋषय म्हणजे असे जे ऋषी लोक, ब्रह्मवेत्ते पुरुष, सामान्य माणूस नाही. ऋषय म्हणजे ऋषी लोक. ब्रह्मनिर्वाणम लभंती म्हणजे परमेश्वर प्राप्तीला जातो. आणि शेवटच्या या विषयामध्ये म्हणजे शारीरिक ज्ञान जे सांगत होतो आपण,
या ज्ञानामध्ये शेवटच्या श्लोकात असं सांगितलेलं आहे, काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मना. काम क्रोध वियुक्त म्हणजे काम क्रोधाने रहित झालेले, यत चेतसा ज्याने चित्ताला जिंकलेला आहे, आणि विदित आत्मनाम आणि स्वतःला जीवात्म्याचं ज्याला परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे, यतीनाम आणि ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत, साधू यती म्हणजे साधू पुरुषांच्या बाबतीत अभितः अमितः आणि अभितः ब्रह्मनिर्वाणम म्हणजे सगळ्या बाजूंनी तो म्हणजे सगळ्या मार्गाने तो ब्रह्मनिर्वाणम वर्तते, म्हणजे परमेश्वर मार्गात परिपूर्णपणे तो वावरत असतो. म्हणजे आत्यंतिक परमेश्वर मार्गामध्ये तो वावरत असतो. कोण? हा ज्ञानी पुरुष, ज्याने स्वतःला जाणलेला आहे, जीवात्म्याचं ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्यानं काम क्रोधच्या वेगळा झालेला आहे, ज्याने चित्ताला जिंकलेला आहे असे. आणि यतीनाम जो यती म्हणजे साधू पुरुषाच्या बाबतीत अभितः म्हणजे सगळ्या बाजूंनी तो ब्रह्मनिर्वाण वर्तते, तो परमेश्वराच्या आत्यंतिक मार्गावर वावरत असतो. आणि तो नेहमी यतीनाम अभितः म्हणजे अशा साधू पुरुषांच्या स्वभावताने तो सगळ्या बाजूंनी परिपूर्ण असतो. तर अशा प्रकारे हा शारीरिक तपश्चर्या करणारा पुरुष कसा वावरतो, त्याची लेवल काय आहे, असं ज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून याला शारीरिक संबंधी जे ज्ञान आहे ते सांगितलेलं आहे. जे शरीराने जे तपश्चर्या करतात ते लोक कसे असतात त्याच्या बाबतीत या विषयामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता पुढे जो येणारा विषय आहे त्या विषयाचं प्रास्ताविक या 2 श्लोकात घेत आहे. त्यामध्ये म्हणतात की हां ठीक आहे, ती वायर हल्ली होती, ही पोथी ओढली मी, ती वायर हल्ली होती. तर बाह्यां स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे ध्रुव. आता काय मी चालीवर श्लोक म्हणू शकत नाही, तुमच्या आवाजावरून तुमच्या लक्षात यायलेलं आहे. माझा आवाज आता थोडंसं घोगरा झालेला आहे. प्राणापानौ गतौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो एतेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोधो यह सदा मुक्त एव स. बाह्यस्पर्शान बही एव कृत्वा म्हणजे बाह्यभोग जे आहेत त्यांना बाहेरच ठेवतो. म्हणजे बाह्यभोग म्हणजे जेवढे शरीराचे भोग असतात, आता उदाहरणार्थ खाणं पिणं झोपणं पाहणं ऐकणं हे सगळे बाह्यच भोग आहेत. हे सगळे बाह्यभोग बाहेरच ठेवून म्हणजे त्याचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणं म्हणजे बाह्यभोग बाहेरच ठेवणं. आलं लक्षात? बाहेरच ठेवणं म्हणजे काय, ऐकू येत नाही का गाण्यानं? येते, पण त्याचा असर न होऊ देणं. असं जमते का? नाही जमत. हा मी तुम्हाला मागे एकदा उदाहरण दिलं होतं की समजा तुम्ही एखाद्या शुश्रूषेला चालले जवळच्या नातेवाईकाच्या, मातीला चालले आणि रस्त्यामध्ये अत्यंत तुमच्या हिट आवडीचं गाणं लागलं. ते गाणं तुमच्या कानात शिरल्यानंतर तुमचं मन तिकडे वेचरूप होईल का इकडे वेचरूप होईल सांगा? म्हणजेच तुम्ही बाहेरचे भोग बाहेर ठेवले, त्याला शिरूच दिलं नाही. मध्ये शिरलेत खरे, पण त्याला तुम्ही प्रभाव होऊच दिला नाही. आलं लक्षात? किंवा घाईघाईनं रस्ता ओलांडता आणि तेवढ्यात तुम्हाला एकदा हिट पिक्चरचं चित्र समोर पोस्टरवर दिसायला, तुमचं लक्ष पलीकडे राहील. रस्त्यातल्या वाहनं तिथं तुम्ही असं नाही पाहणार लय आवडीचं चित्र आलं म्हणून. म्हणजे तुम्ही बाह्यभोग जो होता तो चित्राचा, तो भोग डोळ्यात आला तरी तुम्ही त्याला
मध्ये शिरकवूच दिलं नाही, म्हणजे त्याला वेचरूप झालेच नाही. तुम्ही आधी डोळ्यात तेल घालून वाहनं गर्दीमध्ये चुकवायले. त्याला काय म्हणतात? बाह्यभोग बाहेर ठेवलं. तसं ज्याला परमेश्वराचा वेच आहे, ज्याला परमेश्वराची आवडी आहे, त्याला ते तसं दिसलं डोळ्याच्या आवडीचं, कानाच्या आवडीचं, तो म्हणतो देवा हे काय मला बाधा आणत आहे, हे असं काय मी जोडलं की मला हे का समोर येत आहे. त्याला त्याचं दुःख होतं आहे. म्हणजे बाह्यभोग त्यांनी बाहेरच ठेवले. समजलं? बाह्यान स्पर्शान बहियेव कृत्वा चक्षु भ्रुवो अंतरे, डोळे भ्रुवो अंतरे या दोन्ही भुवयाच्या मध्ये, नाही का? चक्षु भ्रुवो अंतरे या दोन्ही भुवयाच्या मध्ये, म्हणजे कुठं आलं इथं? मस्तकात. चक्षुभ्रुव अंतरे म्हणजे डोळे याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आहे? दोन्ही भुवयाच्या मध्ये काय आहे? आत्मचिंतन, मेंदूचं आत्मचिंतन. मेंदू कार्य करतो ना, त्या मेंदूच्या कार्यामध्ये की सातत्यानं माझं मन, माझं मेंदू परमेश्वराकडे लागलेला आहे का? कोणी कोणी असा अर्थ करतात दोन्ही भुवयाच्या मध्ये म्हणजे नाकाच्या शेंड्याला, आणि नाकाच्या शेंड्यातून म्हणजे असं बांग पाहिल्यासारखं, असे काय अर्थ करतात. हे अर्थ होत नसतात असे. तर चक्षुभ्रू दोन्ही डोळ्याच्या भुवयामध्ये म्हणजे इथं ब्रह्मांड आत्मा म्हणतात त्याला. जसं मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की 3 प्रकारचा अग्नी असतो शरीरामध्ये, मिथुनाग्नी, जठराग्नी आणि ब्रह्मांडाग्नी. तो ब्रह्मांडाग्नी इथं असतो. तर तिथे तो स्थिर करून डोळे त्या ठिकाणी स्थिर करून, म्हणजे डोळ्यातून अंतःकरणात इथं तो स्थिर केलेल्या विचाराने. डोळे तर काही तिथपर्यंत जातच नसतात, परंतु डोळे वर होतात मात्र असं. म्हणजे हे डोळे आहेत ना असे वर करणं, पण पापण्या लावून असं वर करणं, याला म्हणायचं की दोन्ही भुवयाच्या मध्ये नेले त्या डोळे वर. प्राणापानो समो कृत्वा, आणि प्राण आणि अपान श्वास सोडणं आणि घेणं याची गती स्थिर, स्मूथ, समो कृत्वा, समान करून म्हणजे स्मूथरित्या सोडणं, स्मूथरित्या घेणं, याला काय म्हणायचं? समान गती. याला म्हणायचं समान गती. तर प्राणापानो समो कृत्वा एतेंद्रिय मनोबुद्धी, आणि इंद्रिय मन बुद्धी यांना ताब्यात ठेवून, जिंकून, यह मोक्षपरायण, जो मोक्षा मिळविण्याच्या मध्ये तत्पर झालेला आहे, परायण झालेला आहे. हा कोणता मोक्ष? आत्यंतिक मोक्ष. लक्षात ठेवा. मोक्षाचे 2 प्रकार मी तुम्हाला मागे सांगितले की जो पुरुषार्थामध्ये जो मोक्ष दिलेला आहे तो मोक्ष दीर्घकाळाने पतित होणार आहे, म्हणून त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजेच कैलास वैकुंठीच्या वर, कैलास वैकुंठ, शेषा, भैरव आणि विश्व, या मोक्षाला काय म्हणायचं की 4 पुरुषार्थातला मोक्ष. कारण हे वैदिक याच्यामध्ये सापडतात 4 पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ म्हणजे 4 पुरुषार्थ कोणते आहेत भगवान दादा? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा मोक्ष विश्व, भैरव आणि शेषया आणि कैलास वैकुंठ याला मोक्ष म्हणतात. का? तिथं पावन झालेल्या जीवाला असं वाटतंय की पुण्यातो आलो पर पडो ना, आम्ही पुण्यरूप क्रियेनं आलो पण आम्हाला तर इथून पतन नाही, असं त्यांना वाटायला लागतं. तर तो मोक्ष नव्हे. इथं कोणता मोक्ष आहे? तर म्हणले मोक्ष यह मोक्षपरायण मुनी, जो मोक्षपरायण म्हणजे आत्यंतिक मोक्षपरायण असलेला जो मुनी आहे तो विगतेच्या भयक्रोध, म्हणजे भय क्रोध ज्याचा नष्ट झालेला आहे, सदा मुक्त एवस, आणि तो नेहमी मुक्त असल्यासारखा आहे. मुक्त झाला नाही, आणखी मुक्त झाल्यासारखा आहे. आणि या शेवटच्या आत्मध्यान योगाच्या बाबतीत सांगतात
भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्यते। यज्ञ तपसां भोक्तारं म्हणजे सर्व यज्ञ आणि तप यांचा, यज्ञ तप सा म्हणजे यज्ञ आणि तपश्चर्या यांचा, भोक्तारण म्हणजे भोक्ता जो आहे तो, सर्व लोक महेश्वर सर्व लोकातील ईश्वरांचा सुद्धा ईश्वर, सर्व लोक महाईश्वर म्हणजे सर्व लोकांचा ईश्वरांचा ईश्वर म्हणजेच सर्व लोक महेश्वर, आणि सर्व भूतानां सुहृदं सगळ्या प्राणीमात्रांचा हितक्ष, सुहृद म्हणजे हितक्ष, आणि मित्र म्हणजे हा फक्त मित्र असतो, सल्ला चांगले देतो, जे चांगलं असेल ते सांगतो, आणि हितक्ष वाईट असलेले सांगतो हे तू करू नको तुला घातक आहे. हितक्ष तो हितक्ष जवळचा, मित्र तो दूरचा. माम ज्ञात्वा मला परमेश्वराला ओळखून शांतीम रुच्छती म्हणजे परमशांतीला तो प्राप्त करून घेतो. कोण? हा ध्यान योगाचा अंश अशा प्रकारचा. तर आता हे पूर्वाध्यायाचं पुढे येणाऱ्या अध्यायाचं प्रास्ताविक केलं त्याने 2 श्लोकात. कारण सांख्ययोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोग, सांख्ययोग, बुद्धियोग असं हे मागं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर हे कर्माचे 3 टप्पे घेतले, 3रा, 4था, 5वा. आणि आता यातून मुक्त होण्यासाठी मला असं वाटतं की आता बोलायला बी मला त्रास व्हायला लागलेला आहे, वरचेवर आवाज फटायला माझा, म्हणजे एकदम आता पूर्ण बंद होण्याच्या आधी आपल्यालाच आपलं मुरकावं लागलं नाही का, कारण आवाज जास्त फाटायला, जास्त ताणलं तर जास्त त्रास. हां, कफ यायला, खोकला यायला, कफाने फाकायला. पण असं तर तुम्हाला थोडंसं याचं सांगतो. तर हा जो आता कर्म सांगितले, कर्म करताना मन आवरायला सांगितलं आहे. मन कसं आवरायचं तर म्हणले ध्यान योगा नाही का, त्याला ध्यान धारणा करावं लागेल, मन आवरलं जाईल. मग तर ध्यानयोग कसा, म्हणून पुढे आता इथं 6वा अध्याय ध्यानयोगाचं सांगत आहे. तर आता आपण हे ध्यान मला वाटतं उद्याच्याला करूया नाही का, कारण मी म्हटलं बंद पडू नये या हेतूने मी मुद्दाम घ्यावाच म्हणलं. कदाचित मोकळा झाला बोलता बोलता तो मोकळा घेऊन जाईल आवाज, पण ते मोकळा होण्याऐवजी थोडंसं त्रास द्यायला. कदाचित भगवान दादा तुम्हाला काही सांगतील ब्रह्मविद्येचं किंवा कोणतं काहीतरी, तुम्ही आला तर तुमचा वेळ वाया जाऊ देणार नाही, काहीतरी तुम्हाला ते 4 शब्द सांगतील, कारण मी फार कमी वेळ घेतलेला आहे. चालेल. तर आता भगवान दादाला तुम्ही विचारा येतात का नाही त्या, चला आपण आपलं बंद करूया.